डॉक्टर अवनीश गुप्ते माझ्यातर्फा आणि स्टाफतर्फा सर्वांना नमस्कार. हल्ली आत्ता शूटिंग आम्ही फार कमी केलेली आहे, कारण आपले ऑलरेडी 4,500-5 हजार मराठी व्हिडिओज प्रत्येक सोशल मीडियावर उपलब्ध आहे. पण सर्वात महत्त्वाचं आहे, हे व्हिडिओ काढायचा उद्देश आज वेगळा आहे. वेगळा म्हणजे काय, हे पेशंट ज्यांचे मणक्याची ट्रीटमेंट आणि शस्त्रक्रिया झालेली आहे ते यशस्वी नाही, पूर्णपणे यशस्वी झालेली आहे. ते आम्ही न बोलता जास्त ते स्वतः बोलणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा विषय की जे इथे व्हिडिओ काढायचं कारण काय असतो की जे भारतात गैरसमज आहे, महाराष्ट्रात आणि भारतात गैरसमज आहे की मणक्याचा पेशंट बरा होतच नाही आहे, की मणके ट्रीटमेंट होतच नाही आहे, मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर चालायला जमतच नाही आहे कोणाला. हे जे लोकांना चुकीची माहिती आहे, प्रत्येक गावीमध्ये चुकीची माहिती आहे, ही गैरसमज आपल्याला आज कमी होणार आहे. आज काहीतरी आपल्याला भरपूर शिकायला भेटणार आहे. आणि हे पेशंटने आपलं महाराष्ट्र मिशनमध्ये साथ द्यायचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मिशन काय आमचं विनायक हॉस्पिटलचा, की प्रत्येक घरामध्ये जे पेशंट आहे, जे मणक्याचं पेशंट आहे, ते त्रासामुळे पॅरालिसिस घेऊन झोपी गेलं नाही पाहिजे. कारण एक कुटुंबामध्ये एक व्यक्ती झोपला, भले तो पुरुष आहे की स्त्री आहे, आणि दोन्हीच्या आमचं म्हणणं महत्त्वाचे आहेत. एक जरी झोपला म्हणजे कुटुंब झोपला. तर आज इथे व्हिडिओ घ्यायचा सर्वात महत्त्वाचं कारण आहे, किंवा जे काही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे पेशंट, त्यांनी पण मनावर घेतलेलं आहे की महाराष्ट्र बरं झालं पाहिजे, पूर्ण भारत बरं झालं पाहिजे. एक मनातली जी भीती आहे, कारण आमचं आत्तापर्यंत म्हणणं आहे की आम्ही जे पाहिलेलं आहे, पेशंट इकडे आल्यावर फ्रेश होतो, लोकांना भेटून फ्रेश होतो, व्हिडिओ चालू आहे दिवसभर फ्रेश होतो. ज्यांना ज्याचे त्रास आहे ते व्हिडिओ सगळे आपले मानेचा असेल तर इकडे बघू शकता, पाठीचा असेल तर इकडे बघू शकता, कमरेचा त्रास असेल तर ते बघू शकता. आणि तिथे आहे फिजिओथेरपीचे म्हणजे विना ऑपरेशनचे तिथे चालू आहे. तर असे आपले आजाराचे माहिती तुम्ही ते घेऊ शकता. इथे आम्हाला थांबायची पण गरज नाही, तुम्ही स्वतः पाहू शकता दिवसभर. एवढे व्हिडिओ आहे की व्हिडिओ थांबणार नाही आणि संपणार नाही. सांगायचं आहे की एवढे पेशंट जे बरे होतात आणि एका तासात बरे होतात, तर ही भीती काय, ही भीती काय महाराष्ट्रात की पेशंट बरा होतच नाही, चालतच नाही. तर आज हे भीती आणि गैरसमज कमी करायचा प्रयत्न करूया. वॅनिनचं ऑपरेशन, हे ऑपरेशन पूर्ण दुर्बीण पद्धतीने विणटाकेचा कालच झालेला आहे. काल संध्याकाळी ऑपरेशन झालं, विषय संपलं, मानेची गादी सरकली होती, पूर्ण शिर दबली होती. आता हे फक्त रचण्यासाठी थोडा क्रिया आणि रचना. मणकेचं काम काय आहे, 3 काम आहे मणकेचं. मणकेचे काम आहे, एक आधार देणे, दुसरा मणकेमध्ये गादी असते, 2 मणकेमध्ये गादीचा समावेश असतो. तो गादीवरती पण म्हणजे कडक असून सुद्धा मणका गादीवर पण हालचाल करू शकतो, मान हलू शकतो, पाठ हलू शकतो, कंबर, मग लवचिकता. तिसरा विषय आहे मणकेच्या सेंटरमध्ये, अगदी सेंटरमध्ये एक शिर जात असते, त्याला म्हणतो आपण मणकेची शिर म्हणजे मज्जारज्जू. मेंदूचा निरोप खाली पायाकडे पाठ होण्याकरता, आता माझा मेंदू म्हणतोय पाय हलवा, मी पाय हलू शकतो. माझा मेंदू म्हणतो हात उचला, तर मी पटकन हात उचलू शकतो. तशा आपल्या सर्वांमध्ये एक शिर आहे, त्याचं नाव आहे मणकेची शिर म्हणजे मज्जारज्जू. ते मणकेच्या सेंटरमध्ये जात असते आणि आपण निरोप मेंदूच्या हाताकडे जाऊ शकतो, पायाकडे जाऊ शकतो. म्हणजे मेंदू बॉस आहे, राजा आहे, तो उत्तर देतो की हे करायचं आहे. तर आपली पंजा हलतो किंवा गुडघा हलतो किंवा खुबा हलतो किंवा कोपर असा करतो, हे निरोप मज्जारज्जूमध्ये जातो हातापायाकडे. हे समजणं अतिशय गरजेचं आहे. ही शिर जर कुठेतरी दबली तर त्रास चालू झाला, किंवा शिरावर लोड आला, आता गाठ असेल किंवा गादी सरकली असेल किंवा गॅप झाला असेल, काही कारणामुळे शिर दबली तर हातापायाचा त्रास चालू होतो. हे समजणं अतिशय गरजेचं आहे. तर ही शिर दबली नाही पाहिजे. जास्तच पेशंट आपले हॉस्पिटलमध्ये ही शिर दबल्यामुळे येतात की शिराचा त्रास चालू झाला. आता शिराचा त्रास काय असतो, शिर दबल्यामुळे कमरेची शिर दबली तर पायाला त्रास होणार, मानाची शिर दबली तर हात आणि पाय दोन्ही त्रास होणार, कारण वरून खाली शिर येते. इथे दबली तर पूर्ण खालीपर्यंत त्रास होऊ शकतो, आणि कमरेची दबली तर फक्त खाली त्रास होणार, कारण शिर वरून खाली येते, खालून वर जात नाही, वरून खाली येते जास्त. तर पायाचा त्रास काय होतो, पायाला मुंग्या येणार, बधीर होणार, पायाला ठणका लागणार, रग लागणार. ही तक्रार हाताला पण होऊ शकतं, हाताला मुंग्या, बधीरपणा किंवा त्रास. तर ह्या पद्धतीचा त्रास जर झाला तर MRI करणं आणि स्कॅनिंग करणं गरजेचं असतो. शोधावा लागतो आपल्याला की त्रास कुठे झालेला आहे, काय झालेलं आहे, किती नंबरची गादी सरकलेली आहे,
किती ठिकाणी सरकली गादी, 1 ठिकाणी सरकली, 3 ठिकाणी सरकली, 2 ठिकाणी सरकली, ते माहिती MRI स्कॅनवर भेटतो. सुदैवाने आपलं जे MRI स्कॅन आहे आज जगातला सर्वात फास्ट MRI आहे. 5 ते 6 मिनिटात MRI होतो. उलटा एक्सरेला वेळ लागतो 10 मिनिटं, तरी MRI 5-6 मिनिटात होऊन जातो. बाहेर पाऊण तास, 1 तास, 40 मिनिटं, अर्धा तास मिनिमम लागतो. इथे फास्ट होऊन हातात रिपोर्ट भेटतो आणि आपल्याला पुढचा ॲक्शन विचारता येतो. या हॉस्पिटलमध्ये आम्ही अजून एक आव्हान केलं की बाहेर लांबचे पेशंट येतात, 400 किलोमीटर, 500 किलोमीटर महाराष्ट्राचे बाहेरचे पेशंट येतात. मग त्यांना जरी पण 3-4 वेळा बोलवलं निदान करून चर्चा करायला, तर ते येऊ शकणार नाही. कारण पहिल्यांदा यायचे, डॉक्टरना भेटायचे, मग त्यांनी चिठ्ठी लिहिली, एक्सरे करा, MRI करा. त्याची अपॉइंटमेंट दिली, 4 दिवसांनी दिली, आठवड्यानंतर दिली. मग तिथे जाऊन MRI केला, दुसऱ्यांदा आले MRI करायला, तिसरं मग दुसऱ्या दिवशी नातेवाईक त्यांना रिपोर्ट उचलाला, चौथ्या दिवशी परत फेर तपासणी भरून डॉक्टरना भेटायचे की सर काय ट्रीटमेंट आहे, ऑपरेशन आहे की नाही आहे. हे सगळं आम्ही एकत्र जोडलेलं आहे की आलं आजच्याच सगळं निदान झालं पाहिजे आणि आजच्याच तुम्हाला विचारता आला पाहिजे की ट्रीटमेंटचं स्वरूप काय आहे आणि किती दिवसात बरे होणार आहे, या आजच्याच विचारा. MRI पहिले आम्ही शिकवतो की MRI मध्ये कुठे शिर दबली आहे, काय त्रास झाला आहे, निदान सांगतो, आणि किती दिवसात तुम्ही बरे होणार आहे हे आम्हाला विचारायचं आजच्या आज. आता प्रॉब्लेम काय आहे, आपण गावाकडे येतो, बघतो, गोळ्या खात राहतो, डॉक्टरांना निदान पण माहिती नसतो, डॉक्टर तुम्हाला बोलत असतो. हे प्रॉब्लेम मोठा आहे. आपण गोळ्या खात राहतो, डॉक्टरांच्या विश्वासावर येत जातो आणि गोळ्या खात राहतो. 6 महिने झाले, वर्ष झाले, 4 वर्ष झाले, गोळ्या चालू आहे. पण डॉक्टरनं विचारलं सर गोळ्या कधी बंद होणार आहे, त्रास तर काही बरा होत नाही आहे. तर डॉक्टर सांगत नाही की हो तुमचा त्रास एवढ्या दिवसात बंद होणार आहे. त्रास चालू, गोळ्या चालू आणि बिझनेस चालू. हे दुःख वाटतंय मला. आणि पेशंट लोकांना वारंवार यावा लागतो, डॉक्टरकडे जावा लागतो. हे बंद झालं पाहिजे. पेशंट जर बरं झाला आणि आम्ही वारंवार बोलवत नाही आहे तर आम्ही चांगले डॉक्टर आहोत. आणि वारंवार बोलवतो येत राहा, हे चुकीचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये लोकांना वारंवार गोळ्या खायची आणि डॉक्टरकडे यायची सवय लहानपणापासून झालेली असते. तर जरी मी सांगतो शस्त्रक्रियेची गरज आहे, तो म्हणतो आपल्याला गोळ्या द्या. गोळ्याने होणार काय? 4 तास 6 तास कायमच्या बरं होणार आहे का? नाही होणार आहे. आता एवढे लोक आहेत त्यांनी पण खूप गोळ्या औषध खाल्ले असतील, पण ते गोळ्या औषध जे खाल्ले त्याचा खर्च झाला तो वेगळा, पण पोटात जे पडले त्याच्यानंतर जे दुष्परिणाम झाले असतील किंवा त्यांची वेळ गेली त्याच्यात, हे चुकीचं झालेलं आहे. तर आज हे पेशंटनी महाराष्ट्र मिशनमध्ये साथ द्यायचं आवाहन केलेलं आहे की आम्ही ते स्वतः सगळी माहिती देणार आहेत, ज्यांना करून महाराष्ट्राचे विचार आणि पूर्ण भारताचे विचार हळूहळू आम्ही बदलू शकणार आणि एक चांगला समाज उभा करू शकणार. ओके, चालू आहे, माईक चालू आहे, तुमचं माईक चालू आहे, बोला. हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रज्ञा देसाई. मी जिल्हा सोलापूर मंगळवेढा येथून आलेली आहे. मला एक 6 महिन्यापेक्षा जास्त उजवा हात सारखं दुखणे, मानातली ताकद कमी झाली होती, अशा प्रकारचा त्रास होत होता. खूप ठिकाणी मी ट्रीटमेंट घेतली, खूप गोळ्या औषधं घेतले, इंजेक्शन घेतले वेगवेगळ्या प्रकारचे, पण काहीच फरक पडत नव्हता. त्यानंतर मी इंस्टाग्रामवरती सरांचा व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघितल्यानंतर 100% खात्री देऊन ऑपरेशन झाल्यानंतर अर्धा 1 तासाच्या आत पेशंटला चालायला लावणारे आणि इतकी गॅरंटी देणारे डॉक्टर मी पहिल्यांदाच बघत होते. म्हणून मी त्यांचे आणखी जास्त व्हिडिओ यूट्यूबवरती पण बघितले. सगळी माहिती घेऊन मी माझ्या नातेवाईकांना त्यांच्याविषयी सांगितलं आणि आपण इथंच जायचं, सर काय म्हणतील तो निर्णय, त्यांनी जर गॅरंटी देत असतील तर तिथं अगदी ऑपरेशन जरी करायचं झालं तरी करायचंच. इतके वेळेला आम्हाला लोक, आमच्या नातेवाईक सांगत होते ऑपरेशन करणं म्हणजे हा लय चुकीचा निर्णय, इतकं कमी वयात ऑपरेशन कोण करतं का, मणक्याचे ऑपरेशन म्हणजे हा मूर्खपणा आहे, माणूस उठत नाही परत, तुम्ही चूक कराल. पण मी म्हटलं नाही, इथं जायचं, सर एवढी गॅरंटी देतात म्हणजे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण हा निर्णय घ्यायचा. इथं आल्यानंतर आम्हाला सरांनी खात्री दिली की ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि अगदी 100% तुमचं ऑपरेशन होणार, मी तुम्हाला खात्री देतो. आणि मग त्यानंतर आम्ही लगेचच निर्णय घेतला. कालच माझं ऑपरेशन झाले. ऑपरेशन झाल्यानंतर थोड्या वेळानंतर मला सरांनी चालायला लावलं, मी चालू शकले आणि आज तर मला एकदम छान बरं वाटतंय. थँक्यू. चालून दाखवा, चालून दाखवा. वा, मध्ये या. त्यांच्या हाताचा त्रास होता, हात वरती करून दाखवा खाली, लोकांना कळलं पाहिजे पॅरालिसिस नाही आहे, काय नाही. दोन्ही हात करून दाखवा, हात हलवून दाखवा, असं बोटा हलवून. हात माझा अजिबात वरती उचलत नव्हता, सारख्या सतत मुंग्या असायच्या, ह्या हाताला पूर्णपणे अवसान असल्यासारखं झालं होतं, काहीच करता येत नव्हतं. पण आता अगदी फ्री वाटतं, एकदम मोकळं वाटतं. संध्याकाळी 4 वाजता त्यांचे जवळपास 24 तास ऑपरेशनचे पूर्ण होणार आहेत. हे पेशंटच नाही आहे, म्हणजे पेशंटच नाही आहे. तुम्ही घरी जाऊन थांबायचं नाही, झोपायचं नाही, विश्रांती घ्यायची गरज नाही आहे. म्हणून त्याच्या ऑपरेशन नंतर तुम्ही तुमचं काम करू शकता आणि घरच्या लोकांना मदत करू शकता. विश्रांतीची गरजच नाही आहे, वेदनाच नाही आहे काहीच.
नमस्कार, माझे नाव रोहिणी हांडे, अहिल्यानगरवरून आलेले मी. माझा खूप दिवसापासून त्रास होत होता. माझा खूप पाय दुखत होता. 2017पासून मी हा खूप त्रास सहन केला आणि इथे आल्यानंतर बघितलं ऑपरेशन कधी झाला? 3 महिने झाले. 3 महिने झालं. आणि 17 पासून तुम्हाला त्रास होता. त्रास होत 3 महिन्यापूर्वी म्हणजे आता 26 मध्ये म्हणजे मुद्दाम काय सांगतो 26 आहे, कारण हे शूटिंग 10 वर्षांनी पण लोक पाहतील म्हणून. आता 2026 चालू आहे म्हणून मी मुद्दाम बोलतोय, कारण आमचे शूटिंग्स भरपूर आहे. 15-15 वर्ष जुने शूटिंग पण आहे. तर 26 चालू आहे, 2026 चालू आहे. फरवरी महिन्यात आहोत आम्ही. आणि 3 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे. 17 पासून तुम्ही त्रास सहन केला. खूप त्रास पण सहन केला. ऑपरेशन नंतर तुम्ही किती लवकर बरं झाला एवढं सांगा फक्त, बाकी सांगायचं नाही. मला ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच खूप बरं वाटलं. खूप चालता पण यायला लागलं. चालून दाखव ना, आम्हाला कसं माहित पडणार आहे? लोकांना वाटेल खोटं बोलताय तुम्ही. अहिल्यानगरचे पेशंट आहेत. या चाल. आता या मावशीं बाबतीत बोलतो. त्यांना पण मणकेचा त्रास प्रचंड होता. उलटा मी म्हणतो जेवढा बाकी लोकांना असतो त्यांच्यापेक्षा जास्त त्रास होता. पण MRI मध्ये असं दिसलं की ऑपरेशन आपण कॅन्सल करू शकतो. तर ह्यांचा विना ऑपरेशनची ट्रीटमेंट चालू आहे 7 दिवसाच्या. रोबोटिक उपचार आहे, मशीनद्वारे चालू आहे ट्रीटमेंट. रोबोटिक समजतं, रोबोट म्हणजे मशीन माणूस. तर हे 3-4 प्रकारची मशीन आम्ही देतो. त्यांनी कितपत फरक पडलेला आहे हे फक्त मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे प्रत्येक पेशंटला ऑपरेशनाची गरज नसतो आपल्याकडे. ज्यांना गरज आहे ते तासाभरात बरे होतात, पण ज्यांना गरज नाही त्यांना बरा व्हायला 7 दिवस तरी लागतो. चला बोला. दौंडून आले, शकुंतला चौधरी. खूप त्रास होता मानेचा. पाय एक काम देत नव्हता. इथं आता आल्यानंतर कसं वाटतंय? आता चांगलं वाटतंय. पाय पण मोकळा झाला एकदम. आणि मान पण राहिली सगळी. मान पण राहिली. किती वर्ष त्रास सहन केला? ही 1 वर्षभर झालं. गोळ्या खाऊन चालू होता दवाखाना. आणि त्रास भरपूर 1 वर्षापेक्षा जास्त होता तुमचा. 1 वर्षापेक्षा जास्त जास्त. असेल. सुरुवात कधी झाली होती त्रासाची? सुरुवात तशी जास्त दिवस झाली. तरी 6 महिन्यापासून लय त्रास व्हायला लागला. तर त्यांचं ऑपरेशन कॅन्सल करण्यात आलेलं आहे. ऑपरेशनमध्ये ट्रीटमेंट सक्सेस झालेली आहे. म्हणजे ट्रीटमेंटमध्ये विना ऑपरेशन ट्रीटमेंट सक्सेस झालेली आहे. आणि हे आत्ता डिस्चार्जसाठी वाट बघतात. आज उद्या त्यांचा डिस्चार्ज पण आहे, घरी जाणार आहे. त्यांना एकही सलाईन नाही आहे, एकही इंजेक्शन नाही आहे, काहीच नाही आहे. नैसर्गिक ट्रीटमेंट आहे, हे सक्सेस झालेली आहे. आता मावशी आनंदी झालेली आहे आणि घरी जाऊन दौंड भागेत लोकांना हसरा चेहरा दाखवणार आहे की बरे झालेले आहेत. आणि घरच्या लोकांना खूप फ्रेश वाटतं त्यांचा चेहरा बघून. हे हसणं शिकलेले, मी त्यांना हसताना कधी पाहिलं नव्हतं. ट्रीटमेंट चालू केली तिथे असा होता चेहरा, टेन्शनमध्ये होता वेदनामुळे. आता 2 दिवसापासून मी बघतो चेहरा हसरा आहे, पूर्णपणे हसरा आहे. त्यांना बघून बाकी लोकांना पण खूप धीर वाटते. बोला, तुम्ही बोलला आहे. नमस्कार, माझं नाव निर्मला प्रल्हाद ननवरे, बिगबनवरून आले. माझं 2016मध्ये ऑपरेशन झालं होतं मानेच्या मणक्याचं. मला पण असंच उचलूनच आणलेलं होते, पण मी त्यातून पूर्णपणे बरे झाले. अर्ध्या तासात मी चालायला लागले होते त्यावेळेस. आणि आता मला परत कमरेचा त्रास आहे. म्हणजे मानेच्या ट्रीटमेंट सक्सेस झाली. सोडा म्हणजे 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मध्ये आपली गाठभेट नाही, रेग्युलर आपली गाठभेट होती का? नाही. गोळ्या चालू होते माझे नाही. रेग्युलर या गोळ्या खा, नाही. फी द्या, हे काहीच नव्हतं ना. नाही. 10 वर्ष तुम्ही तुमच्या घरी होते आणि आम्ही तुमचा चेहरा पण विसरून गेलो होतो, कारण तुम्ही इतके दिवस झाले होते, भेटत नव्हते आम्हाला. आता ह्यावेळी कमरेचा त्रास झाला, म्हणजे तिथला जुना काहीच नाहीये. कमरेच्या वेळ ठिकाणी नवीन ठिकाणी त्रास झाला, त्यासाठी फक्त ऍडमिट केलेलं आहे. आता पण 60-70% फरक आहे. त्यांना पण विना ऑपरेशनची ट्रीटमेंट दिलेली आहे. 70% फरक पडलेला आहे. त्यांना पण पाहिलं तर कुठेही सलाईन इंजेक्शन काही नाही आहे, सुई सुद्धा नाही, एक सुई सुद्धा नाही 7 दिवसामध्ये. नैसर्गिक ट्रीटमेंटनी, रोबोट उपचाराने त्यांना पण चांगला फरक पडला आहे. साहेबांचं कसं वाटतंय? तुम्ही घ्या ना. दिलीप कदम. नाही, इथे थांबून करा, इथे थांबून बोला. दिलीप कदम, राहणार सोमवार पेठ, तिथपर्यंत आवाज गेला पाहिजे. पुणे. माझा डावा पाय फार दुखाचा आहे. चालता यायचं नाही, काही नाही, भरपूर त्रास व्हायचा. चालता येत नव्हता. पेन्स होत होते खूप. आता एकदम माझे ते मॅक्स थेरपीमध्ये थेरपी करून एकदम व्यवस्थित झालेलं आहे. चालता येतं थेरपीने, व्यवस्थित. मशीन रोबोट उपचाराने पण चांगला फरक पडतो. आपल्याकडे डॉक्टर पण फिजिओथेरपिस्ट खूप एक्सपर्ट आहेत. अरे वा वा, चहा केला? पहिले एक धंदा ना वेळा देऊ थोडंसं. घ्या साहेब, घ्या, तुमच्यासाठी आहे. नाही, मी नाही घेणार, तुम्ही घ्या, तुम्ही त्यांना द्या. अजून कोण आहे घरातला? घ्या 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 साहेब, घ्या. हे सर्वात लाजू नका. बायकोच्या हातचा चहा आहे आणि कालच ऑपरेशन झालंय, तुम्ही चहा पितायत. सांगायचे घरी जाऊन तुम्ही त्यांना चहा नाश्ता सर्व करायला सांगू शकता. 4 महिने हे करत नव्हते, काहीच स्वयंपाक काम काय नाही करत होते.
आज चहा करू शकतात तर घरी जाऊन स्वयंपाक नाही करणार का? आणि ह्या वर्षी चालत वारीने जाणार का? जाऊ शकणार ना? जायचं ना वारी? काय चालत जायचं दोघे म्हणून वारी यावर्षी? 100% बोलता 100% म्हणजे झालं पाहिजे. नाही जवळच आहे, त्यांना जातीलच नाही. मग तर जाणारच. चला ओके ओके छान. चला का कोणाशी बोलत होतो आपण? हां साहेबांचं ट्रीटमेंट. हे 3 पेशंट आता विना ऑपरेशन वालेले आहेत. फक्त ऑपरेशन करतो आम्ही हे लोकांना गैरसमज आहे. कारण पेशंट बरे होतात ऑपरेशनचे, लोकांना वाटतं फक्त ऑपरेशन करतो आम्ही. नाही, आमच्याकडे निम्म पेशंट विना ऑपरेशनाचे ॲडमिट असतात आणि निम्म पेशंट ऑपरेशनसाठी आम्ही घेतो. ते MRI वर तुमचं ठरवतो, एक्सरेवर ठरवतो की तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही आहे. पण दोन्ही पेशंट बरे होतात. तुम्हाला जास्त त्रास वाढला असेल तर ऑपरेशन लागणार आणि कमी गॅपवर कमी त्रासवर आले तर विना ऑपरेशन येणार. तुम्ही आज कोणत्या परिस्थितीला कुठल्या परिस्थितीत तुम्ही येतात आमच्याकडे त्याच्यावर अवलंबून असतं. भावाने 2-3 वेळा इंटरव्ह्यू दिला, आता डिस्चार्ज जवळ आहे त्यांचं. पण सांगायचे. हां बोला, तुम्ही बोला. नमस्ते, मी सतीश पवार, MIDC कोडोली सातारा. गेले 2 वर्ष सायटिका पेनने खूप त्रस्त होतो. शाटिका पेन म्हणजे पायाची शिर खूप दुःख वेदना व्हायच्या आणि खूप जणांनी भीती घातलेली की ऑपरेशन करू नका, कुठलाही डॉक्टर खात्री देत नाही. पण इथं विनायक हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉक्टरांनी खात्री दिली आणि 100% यशस्वी ऑपरेशन पण केलं. ऑपरेशन नंतर 24 तास व्हायच्या आत मी साधारण 20 मिनिटं या इमारतीला हॉस्पिटलच्या इमारतीला राऊंड पण मारलेले आहेत आणि आज पूर्णपणे बरं झालं. एकंदरीत किती किलोमीटर 3 दिवसात चालले असेल तुम्ही? 3 दिवसापूर्वी ऑपरेशन झालंय. आज सकाळपासून तर 1.5 तास चाललोय पूर्ण. 1.5 तास? 1.5 तास सकाळपासून. कौतुक केलं पाहिजे तुमच्या पवार साहेब. म्हणजे कमरेच्या गादी जे सरकली होती ते नुसतंच गादी नव्हती, ते दुर्दैवाने खूप कमीच असतो. वर्षात 2 पेशंट असे असतात, 1 पेशंट असतो जे गादी नॉर्मली मऊ पाहिजे ना, ज्याच्यावर आपण हालचाली करतो. आत्ता बोललो मी, पण त्यांची गादी दगडापेक्षा जास्त कडक झाली होती आणि पूर्ण बाहेर आली होती आणि शिर मज्जारज्जूवर खूप मोठा दाब निर्माण झाला होता. आता चॅलेंज काय होती? गादीच्या जागेवर बसवायचेच आहे, पण ते कडक आहे, सॉफ्ट नाही आहे, मऊ नाही आहे. तर हे चॅलेंजिंगमुळे मला वाटतं ऑपरेशनमध्ये काय लवकर संपेल. 3 पटीने जास्त वेळ गेला. आमचं वेळ गेलं पण ते चालायला काही कमी नाही पडले. ऑपरेशन तर लगेच चालायला लागले आणि दोन्ही पायाची त्यांची व्याधी कमी झालेली आहेत. जरा चालून दाखवा ना साहेब. आम्हाला कसं माहीत पडणार तुम्ही व्यवस्थित झालेले? लोकांना कसं माहीत पडणार आहे? मला तर माहिती चला, बाकी लोकांना कसं माहीत पडणार आहे की तुम्ही ऑपरेशन करून 100% यशस्वी करून चालायला लागले? यांची पूर्ण गादी पूर्ण हाडामध्ये बदलली होती. मणकेपेक्षाही जास्त कडक गॅप होता त्यांचा. ते पूर्ण गॅप आता कव्हर झालेला आहे आणि त्यांना आयुष्यभराची गॅरंटीही दिलेली आहे की ह्या जन्मामध्ये परत तुम्हाला त्या ठिकाणी मणकेचा त्रास परत होणार नाही. साहेब 2 शब्द बोलतील. बोला साहेब, तुम्ही बोला आता. मी अहिल्यानगर जिल्हा राहुरी तालुका येथील एक चांगला शेतकरी आहे. मोटरसायकलवर चालताना पडलो, मार लागल्यामुळे मी ठराविक 2-3 डॉक्टरकडे गेलो. त्यांनी औषधं गोळ्या दिल्या, परंतु मला काही फरक झाला नाही. आता गुप्ते डॉक्टर सराबद्दल सांगायचं आहे तर आमचा राहुरी तालुका जवळजवळ गुप्ते सरांना 100% ओळखतो. ते बांधकर असतील, आप्पासाहेब ढोकणे असतील, मग त्यांचा मी विचार. बारकर काका हा 20-25 वर्षापूर्वी ऑपरेशन 2007-6 केला होता. हां, त्यानंतर मग मी 6 तारखेला यांच्याकडे आलो. यांनी MRI काढला आणि मला सांगितलं ऑपरेशन करावं लागेल, मनके थोडं तिरपे झालेले आहेत. मग मी निर्णय घेतला आणि 20 तारखेला इथं ॲडमिट झालो. आता मला त्याच्या अगोदर पायी चालायला खूप त्रास व्हायचा. पायी चालताना 10 मिनटामध्ये मला 2-3 वेळा बसावं लागायचं खाली. असे पाय वाढायचे, चप्पल पायातून घसरत होती. मग आता काम तर करावंच लागत होतं रोज. मग काहीतरी पर्याय म्हणून मी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी 22 तारखेला माझं ऑपरेशन केलं आणि मला आज किती दिवस झाले ऑपरेशन करून? 1 महिना झाला ना. 1 महिना झाला. आज पहिल्यांदा आलेले 1 महिन्यानंतर दाखवायला. आणि ह्या 1 महिना किती सुखात गेला? सुखात गेलं उलट. चालून दाखवा ना. हां, कसं माहीत पडणार तुम्ही बरे झालेले आहेत? डुअल सर्जन तुम्ही पूर्ण पॉईंटनी सांगितलं. त्यांचं दोन्ही ऑपरेशन आहे. मानेचं कमरेच्या एका वेळी एका भुलाखाली एका दिवशी केलेलं आहे. जसं लोकांचं इथे सिंगल ऑपरेशन आहे, ह्यांचं डबल आहे. हितला पण पाल झोपले, दोन्ही एका वेळी केला. आपण एकत्र काय करतो किंवा बाकी डॉक्टर एकत्र का नाही करत मला माहीत नाही, पण केलं पाहिजे. जर 2 ठिकाणी शिर चिमटलेली आहे आणि मेंदू म्हणतो पाय हलवा, तर निरोप जाणार कसं? इथं केलं तर पण पाय कसं बरं होणार आहे? आणि इथला केला तर इथे शिर दबली असेल तर निरोप कसं येणार मेंदूच्या खाली? आपण आत्ताच बोललो मेंदू ऑफ आहे, ऑर्डर देतो तर मी पाय हालतो. तर दोन्ही ठिकाणी शिरी मोकळी केली तरच पायाला फरक पडणार ना. या साहेब या. गाडी चालवली?
किती चालवली गाडी सांगा मला. पूर्ण हॉस्पिटलला राऊंड मारला. गाडी चालवू शकतात. डिस्चार्जच्या आधी पुरुष लोक गाडी चालवतात, लेडीज लोक स्वयंपाक करतायत, जे त्यांची जबाबदारी आहे ते पूर्ण करून दाखवत आहेत, मग डिस्चार्ज येतो आम्ही. असं नाही की महिन्यानंतर करा, वर्षानंतर करा. तर तुम्ही डिस्चार्जच्या आधी सर्व गाडी चालवतायत किंवा पायऱ्यावर खाली करतायत किंवा दिवसभर हॉस्पिटलला फिरतायत, तुम्ही पेशंट म्हणून दिसत पण नाही आहे. तर असं वातावरण आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय जे मी बोलायचं राहिलं की सर्व पेशंट 100% मणक्याचे असल्यामुळे फायदा काय होतो आपल्याला की कोणी कोणालाही बोलू शकतो. बरं आहे की नाही. ॲडमिट करणारा व्यक्ती थोडा भित्री असतो, काय होणार, तो शेजारचा म्हणतो माझा झाला आहे काल, काय नाही होत. शेजारचा म्हणतो माझा परवा झाला आहे, समोरचा म्हणतो रूममध्ये म्हणतो की माझा डिस्चार्ज चालू आहे, बरं आहे मी. तर आम्ही किती जरी बोललो बरं होणार, पण जे पेशंट मार्गदर्शन करतात त्यासारखं मार्गदर्शन खरं आम्ही पण नाही करू शकत. तेवढं ध्यान आणि वाढवणे आणि थोडी भीती कमी करण्यामध्ये ह्या लोकांचं काम आहे, ज्यांनी मनावर घेतलं आहे की महाराष्ट्र नीट झाला पाहिजे आणि त्यांचं खरं टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे सर्वांचं. इथे भरपूर लोक आले असणार आहेत ज्यांनी व्हिडिओ पाहिले असतील आपले. ते सर्व लोकांनी मनावर घेतलेलं आहे की आम्हाला जी भीती घातली गावीमध्ये किंवा डॉक्टरकडनं किंवा कोणीकडनं, तर इथे आल्यानंतर जे सकारात्मक वातावरण पाहिलं तर त्यांना पण कोणीतरी आल्यावर सुचवलं की मार्गदर्शन केलं. आत्ता ते स्वतः जाऊन मार्गदर्शन महाराष्ट्राचं करतायत, ज्यांना करून राज्याला बरं करायचं, आपल्याला पुढे एक पाऊल पुढे जाता येईल नक्कीच. तर साहेबांचं 2 ऑपरेशन वय पण त्यांचं आहे थोडाफार, तर या एवढ्यात तर म्हातारे नाही आहे. 71 वय आहे. ह्यावेळे आता कोणी ते 83 वर्षाचे काका गेले डिस्चार्ज काल डिस्चार्ज झाले. 83 वर्षाचे काका, पूर्ण मणक्याचं ऑपरेशन, 4-5 मणक्याच्या, चालतच नव्हते, झोपून आणला होता, ते बरे झाले. आता माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपण थोड्या सूचना सांगितल्या का बघा गावठी उपाय करू नये. ज्या डॉक्टरला त्याच्यातला अभ्यास नाही त्याच्याकडे जाऊ नये, त्याच्यात वेळ जातो आणि वेळ गेल्यानंतर आपली दुःखाची तीव्रता वाढत चालते. म्हणून सर्वांनी ह्या डॉक्टर फेमस आहे याचं काही सांगायची गरज राहिली नाही. आणि मग त्याच्यातून आपल्याला डॉक्टर करता काय करता येईल. डॉक्टरने आपलं ऑपरेशन केलं, काय त्यांची फी असेल ती घेतली, पण आपण काहीतरी डॉक्टरचे उतराई म्हणून आपण आपल्याला पेशंट भेटायला आले तर आपण डॉक्टरची प्रसिद्धी केली पाहिजे. त्यांना फेमस डॉक्टर म्हणून त्यांचं पदक दिलं पाहिजे, त्यांचा गौरव केला पाहिजे. पेक्षा जास्त मला वाटतंय की सर्वात महत्त्वाचं आहे, काही लोक खूप तडफडतात, चालता येत नाही आहे, गोळ्या खाऊन खाऊन थकलेले आहेत, खर्च होतोय आणि त्रास कमी होत नाही आहे. गोळी खाली 6 तास 4 तास राहतो, परत त्रास होतो. आता गोळ्यांचा दुष्परिणाम काय, मी आजपर्यंत कधी इथे उभं राहून बोललो नाही. गोळ्यांचे दुष्परिणाम ठीक आहे, किडनी लिव्हर खराब होणार, आयुष्य कमी होणार, तो तर आहे, पैसे गेले, वेळ गेली, ते तर आहे. सर्वात मोठा साईड इफेक्ट जे आम्हाला दिसतो आजच्या काळामध्ये, जर त्यांना ऑपरेशनाची गरज आहे आणि शिर समजा गादी इथे आहे लांब नॉर्मलमध्ये आणि ह्यांची शिर दबली होती, अशी वाकडी झाली होती आणि गोळ्या औषध खाल्ली आणि 4 तास 6 तास त्रास कमी झाला, तर हा पेशंट जास्त चालायचा प्रयत्न करणार आणि त्यांना दुखणार नाही आणि त्यावेळी घर्षणामुळे शिर तुटणार आणि कायमची शिर तुटल्यामुळे पॅरालिसिस कायमची होणार आहे. तर हे लोकांना समजत नाही आहे. म्हणजे निदान काय हे पहिले चेक तर करा ना. गादी सरकली आहे, शिर दबली आहे, तर शिर किती दबली आहे, किती वाकडी झालेली आहे, किती पॅक झालेली आहे, आकुंचन झालेली आहे शिर, हे सर्वात महत्त्वाचं आहे. गावाकडच्या लोकांना मी सांगून थकतो, त्यांना लहानपणापासून गोळ्याने 4 तास 8 तास 12 तास राहू शकतो, कायमची तर राहणार नाही ना. पॉवर शेवटी संपणार नाही गोळ्यांची, मग पुढची गोळी खाणार तुम्ही. पण जेव्हा विना गोळ्याचे तुम्ही चालतात, ह्या व्यक्ती तो थोडा चालल्यावर त्यांना थांबावं लागतो. थांबल्यावर काय होतं, घर्षण बंद होतो, वाकडी शिर आहे पण घर्षण होत नाही, तर ते पॅरालिसिस त्यांची वाचते. पण चुकून जर गोळ्या दिल्या तर वेदना तर त्यांना होणार नाही, कारण तोपर्यंत पॉवर आहे बॉडीमध्ये, तर हे घर्षणाची जाणीव होत नाही, वेदना निर्माण होत नाही. पेशंटना वाटतं बरं, पण होणार आहे कायमची पॅरालिसिस, ज्याच्यावर ट्रीटमेंट जगाभरात कुठे नाही, आपल्याकडे पण नाही आहे. तर प्लीज पॅरालिसिसपर्यंत थांबू नये. आपल्या घरचे लोकांना समजावून सांगा, व्हिडिओ बघा, प्रश्न विचारा, आमच्या स्टाफला विचारा, सर्वांना सर्व उत्तर देता येते. आपल्याकडे 100 लोकांच्या मणक्यावरती स्टाफ कार्यरत आहे. तर हे सर्व, आणि महाराष्ट्राचं सांगायची काही हरकत नाही, आमच्या सर्वात म्हणजे मोठा हॉस्पिटल महाराष्ट्राचं आणि भारताचं आहे आणि एकमेव हॉस्पिटल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचंच आहे मणक्याचा. असा तुम्हाला मणक्याचा बोर्ड म्हणून दिसणार नाही कुठे बाहेर. सार्वजनिक हॉस्पिटलला मणके ट्रीटमेंट करणार, पण मणक्याचेच पेशंट सर्व, ज्यांना करून त्यांना तुम्हाला चौकशी करून विचारता येईल आणि ट्रीटमेंट सगळ्यात उत्कृष्ट होणार. आणि सर्वात महत्त्वाचा, तुम्हाला ॲडमिट झाल्यावरती तुम्ही पेशंटना विचारा ना की फरक आहे की नाही,
आणि ते बोलले फरक नाही तर ऑपरेशन करायचीच नाही ना, आणि ते बोलतात ऑपरेशन करून सक्सेस झालं आहे, तर त्यांचं ऐकणं पण आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन घेणं पण खूप महत्त्वाचं ठरेल आपल्यासाठी. हे सांगून मी आता OPD पुन्हा चालू करतो, कारण पेशंट्स भरपूर आहे आणि आपल्याला दिवसभर ऑपरेशन OPD करायचे आहे. आणि आज सकाळचं पेशंट जे ऑपरेशन केलं त्यांना खाली आणलं असतं तर ते पण चाललेत, ते पण खालून, आता मी तर नसणारे पण त्यांना चालवून दाखवते, त्यांचा पण इंटरव्ह्यू घ्या. आजचे पेशंट 2 ऑपरेशन झालेले आहेत, ते पण चालत म्हणून भेटतील आत्ताच्या आत्ता. एका पेशंट दोन्ही वयस्कराचे आहे, एकांचं गादी सरकली होती पूर्ण 4-5मध्ये, ती नीट झालेली आहे आणि त्यांना आयुष्यभराची गॅरंटी दिली आहे, परत त्रास होणार नाही. आणि एक म्हातारी बाई आहे, त्यांचं आधी ऑपरेशन कुठेतरी झाला होता, नाव नाही घेणार, कोणाचं नाव आपल्याला खराब करायचं नाही, तर त्यांचं परत त्रास झाला, तर ते आत्ताच सक्सेस झालेलं आहे. आणि त्यांना पण रेग्युलर जर व्यायाम केले, व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही रेग्युलर व्यायाम करतात आमचे, तर परत आयुष्यभर परत त्रास होत नाही. पण लोक काय कंटाळा करतात, बरं झाले की व्यायाम कशाला करायचे किती 10 मिनिटात जर व्यायाम तरी कंटाळा करतात, पण ते नाही केलं पाहिजे. तर हे सर्व एकंदरीत तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आजच्या आज, आणि तुमची व्याधी कमी व्हावा, देवाला एवढी विनंती. नमस्कार, थँक्यू.